सुप्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य यांनी महात्मा गांधी विरोधात एक आक्षेपार्ह विधान केलं आहे। त्यांनी असं विधान केलं आहे की महात्मा गांधी हे राष्ट्रपिता भारताचे नसून ते पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत असं त्यांनी म्हटलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे सर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल या संदर्भात? अभिजित भट्टाचार्य जे आहेत त्यांनी नुकतंच महात्मा गांधींबद्दल अत्यंत बेजबाबदार असं विधान केलेलं आहे, अपमानजनक विधान केलेलं आहे। महात्मा गांधींना महात्मा ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली, काही त्यांनी स्वतःला दिलेली नाही आहे। आणि त्यांना सर्वप्रथम राष्ट्रपिता असं संबोधन हे सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं आहे। आणि त्यामुळे भारताची ओळख महात्मा गांधींमुळे आहे, इतर कोणत्याही व्यक्तीमुळे नाही आहे। कोणी महात्मा गांधींना किती इथे शिव्या घालत असले या देशामध्ये, परदेशात जाऊन महात्मा गांधीच्याच पाया पडावं लागतं। त्यामुळे हे जर आपण समजून घेतलं की मोठ्या व्यक्तीला शिवीगाळ करून आपण आपल्या देशाचीच प्रतिमा मलिन करतो आहे, तर त्याबद्दल अभिजित भट्टाचार्य यांना जाणीव असली पाहिजे। म्हणून आम्ही त्यांना आधी कायदेशीर नोटीस पाठवली की त्यांनी माफी मागितली पाहिजे, परंतु अभिजित भट्टाचार्य यांनी त्याला कोणताही रिप्लाय दिला नाही। त्यामुळे काल डेक्कन पोलीस स्टेशन इथे त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। यानंतर पुण्याच्या पोलीस कमिशनरला सुद्धा तक्रार देण्यात येईल आणि नंतर कोर्टामध्ये आम्ही केस दाखल करू। कारण की कोणी उठायचं महात्मा गांधीबद्दल काही बोलायचं हे या देशात चालणार नाही, हे आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो। सर, या संदर्भात पुण्यात तक्रार दाखल केली आहे, परंतु पोलीस याची दखल घेत नाही आहेत असं सुद्धा बोललं जातं। त्या संदर्भात काय सांगा? पोलिसांना आजकाल सांगितलं जाते कशाची दखल घ्यायची कशाची घ्यायची नाही। हा खरं एकमेव देश आहे जगामधला ज्याला राष्ट्रपिता सुद्धा आहे। त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतला, इंग्रजांशी लढाई केली, पळून गेले नाही, कधी जेलमध्ये गेले, कारागृह उपभोगून सुद्धा देशासाठी कार्यरत राहिले आणि आपलं सगळं आयुष्य झिजवलं, त्या लोकांचा आपण मान सन्मान ठेवला पाहिजे। अभिजित भट्टाचार्यासारखे जे टुकार लोक आहेत, ज्यांना कोणी आता गाणं म्हणण्यासाठी सुद्धा बोलवत नाही, गाण्याचे कोणतेही कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे नाही आणि ते रिकामे आहेत, त्यामुळे स्वतःकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी अशा प्रकारे महात्मा गांधींबद्दलची टीका ते करतात। महात्मा गांधी एकमेव व्यक्ती आहेत ज्यांच्याबद्दल तुम्ही अभ्यासपूर्ण टीका केली तर तुम्ही मोठे होऊ शकता आणि ज्यांना तुम्ही ज्यांची तारीफ केली तरी मोठे होऊ शकता। असे एकमेव व्यक्ती सध्या जगामध्ये आहेत की ज्यांच्याबद्दल आपण अभ्यासपूर्ण टीकात्मक बोलू शकतो आणि त्यांची स्तुतीसुद्धा करू शकतो। सर, अभिजित भट्टाचार्यांनी असं एक विधान केलं आहे, यामागं पॉलिटिक्स काय असू शकतं असं तुम्हाला काय संशय? पॉलिटिक्स वगैरे काही नाही। अभिजित भट्टाचार्य हे मूर्खपणाचं विधान करण्यासाठी प्रसिद्ध आहेत। मी जसं सांगितलं त्यांना कोणतेही गाण्याचे कार्यक्रम गाण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही आहेत आणि असे लोक आजकाल महात्मा गांधींबद्दल बोलतात किंवा इतर काही लोकांबद्दल बोलून किंवा धर्माबद्दल विद्वेषी बोलून स्वतःला पुरस्कार मिळाला पाहिजे, काहीतरी कामं मिळाली पाहिजे यासाठी ती सोय करण्याचा प्रयत्न करत असतात। अनायसे त्यांना काही पद्मश्री वगैरे मिळालेलं नाही आहे। आणि अभिजित भट्टाचार्य यांनी जर आताही माफी मागितली तर आम्ही ते समजून घेऊ शकतो, कारण की महात्मा गांधींचा विश्वास होता माफी मागण्यावर की आपली चूक झाली असेल तर त्याचं प्रायश्चित्त आपल्याला वाटलं पाहिजे आणि आपण माफी मागितली पाहिजे। जर अभिजित भट्टाचार्य यांना शहाणपण सुचलं आणि त्यांनी माफी मागितली तर आम्ही त्यांच्यावर काही केस करणार नाही, कारण की आम्हाला काही कोर्टामध्ये जाऊन कोणावर तरी केस करायची एवढंच काही आपल्याला काम आहे असं काही नाही। उलट महात्मा गांधींनी म्हटलं होतं की न्यायालयांचं महत्त्व कमी झालं पाहिजे, अदालतमुक्त समाज असला पाहिजे, आपण भांडणखोर नसलो पाहिजे। याची जाणीव जर अभिजित भट्टाचार्य यांना होत असेल तर आम्ही मग त्याचासुद्धा विचार करायला तयार आहोत। सर, अभिजित भट्टाचार्यांनी जर माफी मागितली नाही आणि जर पुन्हा पोलिसांनी याची दखल घेतली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आम्ही कोर्टात जाणार, आम्ही न्यायासाठी भांडणार आणि अभिजित भट्टाचार्यासारख्या ज्या प्रवृत्ती आहे, ज्या महात्मा गांधींबद्दल काहीही बोलतात, उशृंखल अशा पद्धतीने बोलतात, म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा असे लोक आहेत, काही लोक असे वाढलेले आहेत आजकाल, या सगळ्याच लोकांना वेसण बसली पाहिजे। कारण की तुम्ही महान असाले तुम्ही स्वतः सांगा, महात्मा गांधींना वाईट म्हणून तुम्ही महानता स्वतःची कशी काय सिद्ध करता? हा अत्यंत अमानुष विचार सध्या सगळीकडे रुजलेला आहे असं मला वाटतं। हे होते असीम सरोदे सर यांनी स्पष्ट सांगितलं, या विधानावरती जर अभिजित भट्टाचार्यांनी माफी मागितली तर त्यांना माफ केलं जाईल, अन्यथा आम्ही कोर्टात जाणार असलं विधान असीम सरोदे सरांनी सांगितलं आहे। मी वैभव घाग, पुढारी न्यूज, मुंबई।